पत्रकारांबद्दल मला नेहमीच आदर वाटतो. केवढी मेहनत करतात ना रात्रंदिवस. आणि तुम्ही तर एवढ्या लहान वयात एवढी प्रगती केली आहे. हं. शोध पत्रकारिता एकदम सॉलिड असतं. मला वाटतं आपण विषयाला हात घालूया. मुकेश गिडवानी खून प्रकरणाबद्दल बोलायचे आपल्याला. अहो माझा काय संबंध. मला फार फार तर छोट्या मोठ्या उद्योगधंद्याबद्दल विचारा, राजकारणाबद्दल विचारा, समाजकारणाबद्दल विचारा. त्यातलाच भाग आहे ना हा. मुकेश गिडवानी हा एक असा माणूस होता जो कामगारांना भांडवल पुरवून ती फॅक्टरी मिळवून देऊ शकत होता. कारण ती शेवटी त्याचीच होणार होती. कारण 50% जास्त कामगार त्यांनी फितवले होते. खरं आहे हे. स्टोरी सांगताय. नाही नाही, स्टोरी नाही सांगत आहे. या पर्स्पेक्टिव्ह मधनं विचार केला. तुम्हाला काय वाटतं? गुड. इंटेलिजंट, पर्स्पेक्टिव्ह. पण सत्य शोधायला हवं. नुसतंच ह्या अँगलने विचार केला किंवा त्या अँगलने विचार केला नाही नाही, या अँगल मधनं विचार केला ना. तर तुम्ही खूप सुंदर दिसता. आय नो दॅट. स्मार्ट. पेपरमध्ये तुम्हाला किती मिळतात हो? सॉरी, पण माझं तर म्हणणं आहे की तुम्ही उद्योगधंद्यात विचार करायला हवा. मी तुम्हाला एक वेगळीच ऑफर देतो. औरंगाबादला माझा नवीन एक प्लॅन्ट सुरू होतोय. 60 लाख पॅकेज. GM, जनरल मॅनेजर. कसं वाटतं? आज मी इकडे एका वेगळ्या विषयावर बोलायला आले. दादा तुझा फोन. एक्सक्यूज मी. हॅलो. हां दादा. हां दादा. आता लगेच अर्जंट आहे का? हां येतो येतो येतो. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.